सगळ्यांना जय जिनेंद्र। येणाऱ्या 24/8/2025 रोजी आपण सकाळी 8 वाजतापासून पार्श्वनाथ चौकातून चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांची 70वी पुण्यतिथी निमित्त एक मोठी रॅली काढतो आहे। या रॅलीचं उद्दिष्ट आहे की सर्व समाज बंधू एकत्रित एका ठिकाणी जमा होणे व अहिंसाचा आणि शांतीसागर महाराजांचा विचारचा प्रचार आणि प्रसार करणे हा या शिबिराचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे। याच्यामध्ये आपल्याला मुनिश्री प्रभावसागर महाराज तसेच उपाध्याय विरंजन सागर महाराज आणि आचार्य श्री परमान सागर महाराज यांचं सानिध्य आपल्याला लाभलेलं आहे। यावेळेस छत्रपती संभाजीनगराचं खूप मोठं वैभव म्हणजे या ठिकाणी 3 दिगंबर महाराजांचं सानिध्यामध्ये चातुर्मास छत्रपती संभाजीनगरच्या समाजाला घडतोय आणि या तिन्ही महाराजांचा या कार्यक्रमाला अनुमोदन आहे, आशीर्वाद आहे। त्यामुळे सगळे समाज बंधू एकत्रितपणे या कार्यक्रमाला यावे व धर्मलाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतोय। असं मी इथून आर्जवून सांगतोय की या कार्यक्रमाला सगळेजणांनी हजेरी लावायची आहे। तसंच जैन समाजाचा पूर्ण विचार जो आहे, अहिंसाची जी धारा आहे ही अजैन लोकांपर्यंत, सकल जैन लोकांपर्यंत तसेच मानव जातीपर्यंत पोहोचवावी अशा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत। येणाऱ्या 24 तारखेला सकाळी 8:30 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, तसेच समोर फरशी मैदान, साधना भवन मार्गे शरद हॉटेल, त्याच मार्गे टीव्ही सेंटर आणि या रॅलीची जी सांगता आहे ती कैलास शिल्पावरती होणार आहे। सगळ्या समाज बंधूंना परत एकदा आव्हान करतो की अहिंसेचा प्रचार आणि प्रसाराकरता या रॅलीमध्ये भरघोस आशीर्वाद आपण प्रदान करावा व सहभाग नोंदवावा। जय जिनेंद्र। निलेश सावळकर, कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर यांचे महामंत्री, तसेच सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष व एक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रभाव सागर महाराजांचे गुरुभक्त म्हणून माझी ओळख आहे। जय जिनेंद्र। जी पत्रकार परिषद आपण इथे कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन मध्ये बोलवली होती, यामध्ये आमच्या मंदिरचे अध्यक्ष अमोलजी मोगले यांनी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। तसेच चर्या शिरोमणी प्रभावसागर महाराज यांच्या सानिध्यामध्ये आमच्या या पूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष विलासजी जोगी यांनी पत्रकाराच्या प्रश्नांचे उत्तर दिले। तसेच सकल जैन समाजाचे विलासजी सावजी, महावीरजी पाटणी आणि प्रत्येक मंदिराचे जवळपास सगळे अध्यक्ष या पत्रकार परिषदमध्ये उपस्थित होते। सोबतच सिडकोचे मंदिर, चंद्रप्रभू मंदिरचे प्रकाशजी ठोले, त्यानंतर कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे कोषाध्यक्ष प्रकाशजी भाकरे, वर्धमानजी वायकोस व सगळेच्या सगळे पदाधिकारी या मीटिंग मध्ये होते व त्यांचा सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या शुभेच्छा त्यांनी सगळ्यांनी दिल्या। यामध्ये काही समितीचे निवडक समिती होत्या, मार्गदर्शन समिती, त्यागी सेवा समिती, शोभायात्रा समिती, प्रचार प्रसार समिती, स्वागत समिती, पूजन समिती, आहार दान समिती आणि भोजन समिती या सगळ्या समितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये हिरिरीने भाग घेतला व कार्यक्रमाला शुभेच्छा देत तनमन धनानी आम्ही या कार्यक्रमाला बेस्ट करू असं त्यांनी या ठिकाणी नोंद केली। आणि आभार प्रकटनाने पियुष जी कासलीवाल यांनी आभार प्रकटन केले, कारण की त्यांनीच सगळ्या पत्रकार परिषदांमध्ये बोलवण्याची मुख्य सिंहाचा वाटा त्यांचा होता। तर त्यांचाही या ठिकाणी आभार प्रकटन करून पत्रकार परिषद संपवण्यात आली।